तपोवनाचा मुद्दा चालू असतानाच निसर्गाच्या बाबतीत अजून एक भयानक घटना घडली आहे। सिने अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग लागली। या आगीत जवळपास 2 एकरवरील 500 झाडं जळून खाक झाली आहेत। वड, लिंबू, पिंपळ हे झाडं जळून खाक झाली आहेत। दरम्यान या झाडाविषयी सह्याद्री देवराईसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह वृक्षप्रेमी संवेदनशील झालेत। हे खरंच घडलं की कुणी घडवून आणलंय त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। सायंकाळी उशिरा 9 वाजेच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती संपूर्ण डोंगर रांगेत पसरली। आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। डोंगराळ भाग आणि चढ उतार असल्याने आग विझवताना जवानांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला। वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते। काही वर्षापूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन बीडच्या या ओसाड डोंगरावर सह्याद्री देवराई हा महत्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प राबवला होता। हजारो वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यात आले होते। बघता बघता या डोंगराचे रूपांतर एका हिरव्यागार वनक्षेत्रात झाले होते। मात्र आज लागलेल्या या आगीमुळे या श्रमावर पाणी फिरलं आहे। या आगीत प्रामुख्याने दुर्मिळ देशी वृक्ष, औषधी वनस्पती आणि नव्याने लावलेली रोपे जळून खाक झाली आहेत। तसेच डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे। ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली याचा तपास आता वन विभाग करत आहे। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं। आता या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? ही आग लागली की लावली गेली? आता कुठल्याही गोष्टीसाठी आवाज उठवणं गुन्हा झाला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।